नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातम्यांचा सविस्तर आढावा घ्यायचा आहे. सुरुवातीला बातमी राजकीय वर्तुळातून. उद्धव ठाकरेंना कल्याण कोर्टाचं समन्स आल्याचं कळतंय. 5 ऑगस्ट रोजी कल्याण कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 2009 सालचं लोकसभा निवडणुकीमध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघातलं हे प्रकरण आहे. वसंत डावखरे विरुद्ध आनंद परांजपे लोकसभा निवडणूक त्यावेळी होती आणि यावेळी उद्धव ठाकरेंनी परांजपेंसाठी घेतलेल्या प्रचार सभेत राष्ट्रवादीचे उमेदवार वसंत डावखरेंचा एक व्हिडिओ दाखवला होता. व्हिडिओतील मजकूर निवडकपणे एडिट करून बदनामी करण्यासाठी वापरल्याचा डावखरेंनी आरोप केला होता. आता या प्रकरणी उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, आनंद परांजपेंवर खटला दाखल केला होता. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंना कल्याण कोर्टानं हे समन्स बजावलंय. वळूयात पुढच्या बातमीकडे. ठाणे पालिकेच्या विकास कामांच्या उद्घाटन सोहळ्यावरून महायुतीमध्ये वाद झालाय. उद्घाटन सोहळ्यात भाजपला डावलल्यामुळे भाजप नेते नाराज असल्याची चर्चा आहे. हक्कभंगाची कारवाई करण्याची निरंजन डावखरे यांनी सभापतींकडे तक्रार केली आहे. शिवाय दोषींवर कारवाई करण्याचीही निरंजन डावखरेंची मागणी आहे. काय सांगाल, एकंदरीत पुन्हा एकदा युतीमध्ये असणाऱ्या भाजपला विकास कामासंदर्भात उद्घाटन युद्ध झाले होते. स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे असलेले त्यावेळेस भाजपला डावलण्याचा समोर प्रकार आलेला आहे. याच्यामध्ये मी माझ्या वतीने एक हक्कभंगाचं पत्र हे माननीय सभापतींना, आमच्या विधान परिषदेचे सभापती राम शिंदे साहेबांना दिलेला आहे आणि याच्याबद्दलचा जो प्रस्ताव आहे तो हक्कभंग समितीकडे जाऊन याच्यामध्ये प्रशासनामधले जे कोण अधिकारी याच्यामध्ये दोषी असतील, कारण हे विकास कामांचे ज्यावेळेस उद्घाटन येतात त्यावेळेस प्रशासनाची जबाबदारी राहते की त्यांनी पक्षविरहित याच्यामध्ये जे कोण आमदार आहेत, जे कोण लोकप्रतिनिधी आहेत, मग ते सत्ता पक्षाचे असो किंवा विरोधी पक्षाचे असो, या लोकांना या कार्यक्रमांना निमंत्रित करण्याची जबाबदारी ही प्रशासनाची राहते आणि त्याच्यामुळे प्रशासनामध्ये जे कोण याच्यामध्ये दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी ही मी आमच्या सभापतींकडे केलेली आहे. मात्र महापौरांचं म्हणणं आहे, शर्मिला पिंपळकरचं वेळोवेळी आम्ही त्यांना कळवलेलं आहे, तशा सह्या देखील आहेत. माझ्या ऑफिसला त्यांनी पत्र दिलं असेल हे त्यांनी दाखवावं आणि याच्या संदर्भातलं वरिष्ठ पातळीवरती कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे. कॅमेरामॅन योगेश गणेश थोरात, TV9 मराठी.